नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या कुकिंग डायरीज विथ राहुल या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. आज मी तुम्हाला कस्टर्ड आईस्क्रीम घरच्या घरी सर्वात सोप्या पद्धतीने कसं बनवायचं हे सांगणार आहे. मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही आईस्क्रीम बनवाल तर मार्केटमधलं आईस्क्रीम आणणं तुम्ही बंद कराल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात आधी कढईमध्ये अर्धा लिटर दूध गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. हे दूध फुल फॅट दूध आहे. फक्त अर्धा लिटर दुधापासून आपण आज कस्टर्ड आईस्क्रीम बनवणार आहोत. या दुधातलं अर्धी वाटी दूध आपण बाजूला काढून घेणार आहोत. या दुधामध्ये आपण 2 चमचे कस्टर्ड पावडर मिसळणार आहोत. तुमच्याजवळ कस्टर्ड पावडर नसेल तर 2 चमचे कॉर्नफ्लोअर घातलं तरी चालेल. दुधाला आता चांगली उकळी आलेली आहे. आता या दुधामध्ये कस्टर्ड पावडर मिसळलेलं दूध थोडं थोडं करून आपण घालूयात. हे मिसळत असताना दूध सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून कस्टर्ड पावडर तळाला लागणार नाही. कमीत कमी 4 ते 5 मिनिट सतत हलवत राहायचं आहे. तुम्हाला थोड्याच वेळात दूध घट्ट होताना दिसेल. 4 ते 5 मिनिटांनंतर या दुधामध्ये आपण अर्धी वाटी साखर घालूयात आणि पुन्हा साखर विरघळेपर्यंत हलवून घेऊयात. अधूनमधून कढईला लागलेलं दूध आपण खरडून काढणार आहोत आणि पुन्हा दुधामध्ये मिक्स करणार आहोत, जेणेकरून दुधाला घट्टपणा लवकर येईल. तुम्ही इथे पाहू शकता दूध बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि घट्टपणाही चांगला आलेला आहे. आता आपण गॅस बंद करूयात आणि हे दूध थंड होऊन देऊयात. दूध थंड होत आहे तोपर्यंत मी इथे एक बाउल घेतलेला आहे. त्यामध्ये आपण पाऊण वाटी व्हिपिंग क्रीम घालूयात. तुम्ही इथे कोणत्याही ब्रँडची व्हिपिंग क्रीम वापरू शकता. आता आपण ही व्हिपिंग क्रीम फेटून घेणार आहोत. क्रीम फेटण्यासाठी आपल्याला इथे 4 ते 5 मिनिटांचा वेळ लागणार आहे. क्रीम फेटण्यासाठी मी इथे इलेक्ट्रिक बीटरचा वापर करीत आहे. तुमच्याजवळ इलेक्ट्रिक बीटर नसेल तर हाताच्या साहाय्याने विस्करचा वापर करून सुद्धा तुम्ही क्रीम फेटू शकता. आता क्रीम बऱ्यापैकी फेटून झालेली आहे. आता आपण यामध्ये 2 चमचे पिठी साखर घालणार आहोत आणि पुन्हा 4 ते 5 मिनिट फेटून घेणार आहोत, म्हणजे क्रीम चांगल्या प्रकारे फ्लफी होईल. तुम्ही इथे पाहू शकता आपली क्रीम बऱ्यापैकी फेटून झालेली आहे. आता एवढ्या वेळामध्ये दूध चांगल्या प्रकारे थंड झालेलं आहे. ते मी एका स्टीलच्या पातेल्यामध्ये काढून घेत आहे. आता हे दूध आणि फेटलेली क्रीम आपण 2 तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. 2 तासानंतर फ्रीजमधून क्रीम आणि दूध मी बाहेर काढलेलं आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता दूध किती घट्ट झालेलं आहे. आता आपण हे दूध क्रीममध्ये मिक्स करूयात. त्याआधी या मिश्रणामध्ये आपण 3 ते 4 थेंब व्हॅनिला इसेन्स घालूयात आणि इलेक्ट्रिक बीटरने चांगल्या प्रकारे फेटून घेऊयात. फेटून घेतल्याने दूध, क्रीम आणि व्हॅनिला इसेन्स चांगल्या प्रकारे मिक्स होतील. मिश्रणाचा कलर थोडा फिका वाटल्यामुळे मी इथे थोडासा येलो फूड कलर घालत आहे. आता सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत. आता आपण हे मिश्रण एका काचेच्या कंटेनरमध्ये काढून घेऊयात. तुम्ही या कंटेनरऐवजी प्लास्टिकचा टिफिन बॉक्स सुद्धा यूज करू शकता. कंटेनरमध्ये काढल्यानंतर इथे मी गार्निशिंगसाठी टूटी फ्रुटी वापरत आहे. ही ऑप्शनल आहे. तुम्हाला जर घालायची नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. आता हा कंटेनर एअर टाईट करण्यासाठी इथे मी ॲल्युमिनियमच्या पेपरने कव्हर करणार आहे आणि वरून झाकण लावणार आहे. आता हा कंटेनर आपण फ्रीझरमध्ये कमीत कमी 7 ते 8 तासांसाठी ठेवणार आहोत. पहा, 7 ते 8 तासांनंतर मी कंटेनर बाहेर काढलेला आहे आणि आता आपण आईस्क्रीम चेक करूयात. वाव, तुम्ही इथे पाहू शकता आपला आईस्क्रीम खूप छान सेट झालेला आहे. माझ्याकडे आईस्क्रीम स्कूपर नव्हता, त्यामुळे मी इथे चमच्याच्या साहाय्याने काढत आहे. तुम्ही सुद्धा माझ्याप्रमाणे घरच्या घरी असं टेस्टी आणि क्रीमी आईस्क्रीम बनवू शकता. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. धन्यवाद.